आता हा दुसरा पार्ट बनवतोय, चुकून मध्ये डिस्टर्ब झाला त्याच्यामुळे हा दुसरा पार्ट बनवावा लागतो. तर आपण कुठपर्यंत होतो, कारण मी बराच पुढे गेलो होतो, मला माहीतच नाही रेकॉर्डिंग चालूच नाही झालेलं ते. तर रेकॉर्डिंग चालू झालं होतं पण मी चुकून भलतंच बटन दाबल्यामुळे पहिलं रेकॉर्डिंग संपलं, थांबलं आणि दुसरं रेकॉर्डिंग चालू झालं. मी पॉजच्या ऐवजी चुकून मेन बटनालाच स्विच ऑफ करून टाकलं. एनिवे, तर अमेरिकेमध्ये ही एक सिच्युएशन झाली. आता दुसरी सिच्युएशन अशी आहे की अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये नाही, जागतिक जे सोन्याचा आणि चांदीचा जो रेशो आहे हा एक दुसरा रेशो आहे. तो म्हणजे 1 औंस सोन्याच्या किमतीमध्ये किंवा 1 औंस सोन्याच्या इक्विव्हॅलंट 50 अंश चांदीचे हे जागतिक रेशो आहे. हे थोडंफार अशा फरकानी 19-20च्या फरकानी हे प्रमाण पूर्वापार चालत आलेलं आहे, म्हणजे आजची नाही आहे हे फार पूर्वीपासून चालत आहे. पण सध्याची जर का तुम्ही स्थिती पाहिली तर 1 औंस सोन्याबरोबर 100 अंश चांदी अशी स्थिती झालेली आहे. याचा अर्थ काय, ही डेंजरस स्थिती आहे. तर ह्याला इक्विलिब्रियमला आणायलाच लागेल, आणि ते कसं आणणार, तर चांदीचा भाव वाढायला पाहिजे किंवा सोन्याचा कमी व्हायला पाहिजे. सोन्याचा कमी होणार नाही तर चांदीचा भाव वाढायला पाहिजे. किती वाढायला पाहिजे, तर डबल वाढायला पाहिजे. सोनं तेवढंच राहून चांदीचा भाव डबल व्हायला पाहिजे, तर ते 1 औंसाला 50 अंश हे प्रमाण येणार. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? ओके, आता आणखीन एक सिनेरिओ बघू आपण. अमेरिकेमध्ये लोकांनी चांदी फिजिकल संपली त्याच्यामुळे चांदीचे ETF विकत घेतले. आता गंमत बघा कशी आहे. तर ETF च्या ज्या कंपनीज असतात त्यांना बंधनकारक आहे की जेवढे युनिट्स विकले त्या प्रोपोर्शनेट मध्ये त्यांनी चांदी स्वतःकडे ठेवायला पाहिजे. म्हणजे ETF च्या लोकांनी जर का डिमांड केली की आम्हाला फिजिकल चांदी पाहिजे, तर त्यांना कंपल्सरी ती फिजिकल चांदी त्यांनी द्यायला पाहिजे. आता फिजिकल चांदीच अवेलेबल नाहीये. तर परिस्थिती अशी झाली आहे की 1 औंस फिजिकल चांदी बरोबर 400 अंश ETF विकले गेलेले. आता समजा ह्याच्यातल्या काही लोकांनी जरी, म्हणजे एक निम्म्या लोकांनी जरी, निम्म्या कशाला 1/4 लोकांनी जरी किंवा अगदी किती 1/400 अंश किंवा 1/300 अंश लोकांनी जरी आपले पैसे परत मागितले किंवा चांदी मागितली फिजिकल फॉर्म मध्ये, तर ETF ती देऊ शकणार नाही. म्हणजे हे कधी घडू शकतं की ज्यावेळेस ETF म्हणजे चांदीचे रेट्स प्रचंड वाढायला सुरुवात होतील आणि लोक फिजिकल चांदी घेण्याकडे वळायला सुरुवात होईल, त्यावेळेस ही परिस्थिती कळेल की ETF वाल्यांकडे पैसेच नाहीये. आय मीन फिजिकल चांदीच नाहीये. ते पैसे देऊ शकतात पण चांदी नाही देऊ शकणार, अशी कंडिशन आहे. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मी आज चांदी, आय मीन सोनं विकलंय आणि त्याचं फिजिकल चांदी मी घेणार आहे, येत्या आठवड्याभरात घेणार आहे. मी 10% माझे ETF मध्ये होते, सोन्याचे ETF ते विकलेत. चांदीचेही माझे जवळजवळ त्याच्याहून थोडेसे जास्ती 12%चे ETF आहे, तेही आता मी थोड्या दिवसात विकणार आहे आणि त्याचेही फिजिकल चांदी मी घेणार आहे. तर फिजिकल चांदी घेण्याची कारणं मी आता तुम्हाला जवळजवळ सगळी एक्सप्लेन केलीच आहेत. शिवाय भारतीयांच्या दृष्टीने अजून एक फिजिकल घेण्यामधलं एक खूप चांगलं कारण असं आहे की आपण कधी सोनं विकत घेतो, ते कदाचित मोडून दुसरं काहीतरी, म्हणजे एक दागिना मोडून दुसरा दागिनाही करतात लोक.
पण सोनं मोडत नाही, चांदी मोडत नाही. ती जशी तशी स्वतःकडे ठेवतात. अगदी इन केस ऑफ इमर्जन्सी किंवा घर घ्यायचंय वगैरे असलेच जेव्हा कारणं येतात त्याच वेळेस ही मोडली जाते. बाकी सोनं चांदी मोडलं जात नाही, आपण जसं तसं ठेवून देतो. पण ETF मात्र हा नगद पैसा असल्याप्रमाणे तो खटाक जाऊन मोडला आणि त्याचे कॅश केले. काहीतरी टेम्पटेशन आलं म्हणून इकडं सोनं विकलं किंवा चांदी विकली आणि दुसरं काहीतरी विकत घेतलं किंवा ते पैसे वापरले. आणि ते पैसे समोर दिसतात, रोज दिसतात. तर हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे फिजिकलमध्ये जर का तुम्ही सोनं चांदी घेतली तर तुम्ही ती फार विकण्याच्या फंदात पडत नाही, ती तशीच राहते, 5-10 वर्ष राहते. आणि चांदीचा रेट हा मला येत्या काही दिवसात म्हणण्यापेक्षा महिन्यांमध्ये, विदिन अ इयर, पुढच्या मार्चच्या आत हा मला दुप्पट झालेला दिसतोय. त्याची कारणं मी सगळी सांगितली तुम्हाला. तर हे म्हणजे फॅक्ट बेस्ड मी तुम्हाला हा सगळा हिशोब सांगितलाय. अर्थात तरीही मी माझी 75% जी उरलेली सोन्यातली गुंतवणूक आहे ती मी काढणार नाही, हे लक्षात घ्या. का तर मी जरी फॅक्ट सांगितलेले असले, ते कितीही बरोबर असले तरी परिस्थिती काहीही चेंज होऊ शकते. उद्या जर का युद्धाची परिस्थिती आली, थर्ड वर्ल्ड वॉर वगैरे चालू झालं तर सोन्याला भयंकर महत्व असेल, चांदीला महत्व असेलच, पण त्या मानाने ते कमी असेल. तर हे जे सोनं आहे, ही अशी परिस्थिती, हे काय म्हणता येईल, अशी परिस्थिती हँडल करायला सोनंच योग्य आहे, चांदी योग्य नाही आहे. पण आपण सिनॅरिओ असा धरतोय की आपल्याला डेली रुटीनमध्ये आता जसं चाललेलं आहे तसंच आपण चालत राहू 1 वर्षभर, आणि त्यावेळेस मला चांदी ही उपयोगाला येईल, कारण ती चांदी दुप्पट झालेली असेल. बरं, त्यावेळेस आपण ठरवू की विकायची का नाही विकायची. सॉरी, हे त्यावेळेस ठरवता येईल. ते काय आज ठरवायची गरज नाही आपल्याला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार, त्यावेळच्या सिनारीनुसार, त्यावेळच्या आपल्या गरजेनुसार आपण ठरवू शकतो काय करायचं काय नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी माझी 75% सोनं जसंच्या तसं ठेवलेलं आहे. ETF मधलं फक्त पेपर सोनं विकलेलं आहे, पेपर चांदी पण विकणार आहे. ETF मधलं माझं 10% होतं, आता त्याच्यानंतर चांदी ही 12% आहे, आणि 3% फिजिकल चांदी आहे माझ्याकडे, आणि 75% फिजिकल सोनं. तर हे मी जसं तसं ठेवणार आहे, आणि बाकी सगळं कन्व्हर्जन मी चांदीत करणार. म्हणजे थोडक्यात काय होईल की 75% सोनं, 25% चांदी. ओके, शेअर मार्केटकडे वळू. गेल्या 3-4 दिवसांमध्ये, म्हणजे शुक्रवारी आपला बाजार क्लोज झाला आणि त्याच्यानंतर बोलण्यासारखं काही नव्हतं म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही. तर याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये अतिशय उलटापालट करणारे आणि नेहमीच्या पद्धतीने कोलांट्या उड्या मारणारा आपला ट्रम्प यांनी परत 2-4 कोलांट्या उड्या मारल्या. म्हणजे कदाचित ऍपल सारख्या कुठल्या तरी कंपन्यांनी त्याला दम भरला असेल की आम्ही सगळे फंड्स विड्रॉ करू, तुला काही देणार नाही आम्ही. ह्या कंपन्या पॉवरफुल असतात, खूप पॉवरफुल असतात, आणि पैशानी अति मजबूत असतात, त्याच्यामुळे ऐकावंच लागतं राजकारण्यांना बऱ्याचशा गोष्टी. तर याच्यामध्ये त्यांनी सज्जड दम दिलेला असणार आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यावरचे सगळे जे काही गुड्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स माफ कर, फक्त आपली इमेज जायला नको, इमेज राखली पाहिजे म्हणून ट्रम्पने अनाऊन्स केलंय की याच्यावरती टॅक्स म्हणजे पहिल्यांदा माफ केलं, आणि त्याच्यानंतर 4 तासांनी त्याचं परत टुंड निशीने कोलांटी उडी झाली
आणि तो म्हणला की हे आत्तापुरतं माफ केलेलं आहे, याच्यावरती टॅक्स येणार. मग आता आपल्याला कळलेलं आहे की ट्रम्प फक्त कोलांटवड्या मारतो. आपण आपल्याकडे म्हणे कुठली तरी की फक्त तोंडात दम आहे, बाकी काही नाही. तर तशा प्रकारे त्याच्या फक्त तोंडात दम आहे, बाकी फिजिकल तो काही नाही करू शकत. हे आता जवळजवळ जगाला कळलेलं आहे. फक्त तो पॉवरफुल असल्या कारणाने अजूनही लोक त्याच्यासमोर हात जोडून उभी आहेत, एवढाच काय तो फरक आहे. आणि चीन अजूनही हात त्यांनी जोडलेले नाही. चीन आता काय करेल बघायला पाहिजे, कारण चीनचंच मेनली हे सामान जात आहे तिकडं. तर चीननी अगोदरच वाटा करून ठेवलेल्या आहेत. व्हिएटनाम म्हणा, नंतर काय कुठनं मेक्सिको, त्याच्यानंतर अजून 2-4 देश आहेत हे त्यांनी पकडलेले आहेत हाताशी. तिथं सगळ्या चीनमधल्या फॅक्टरी तिथं गेलेल्या आहेत आणि तिथनं माल अमेरिकेत जातो. चीनकडनं जाणारा जो माल आहे त्याच्या 50% माल तर तिकडनंच जातोय. पैसे चीनमध्येच येत आहेत परत. चीननी ही आयडिया अगोदरच केली. ट्रम्प येणार आहे हे गृहीत धरूनच चीननी ह्या हालचाली अगोदरच केलेल्या होत्या. मग किती हुशार आहे बघा चीन. म्हणजे शी जिंगपिंग किती हुशारीने चाल खेळतो बघा. त्याने अगोदरच सोय केली आणि आता त्यांनी नवीन खेळी आज खेळलेली आहे. काय माहितीये की जी ही रेअर मेटल्स आहेत, अर्थ मधनं जी मिळणारी रेअर मेटल्स आहेत, ती आम्ही आता बाहेर पाठवणारच नाहीये. बसा. त्याचा अर्थ काय झाला, ही रेअर मेटल्स ही ते दुप्पट किमतीला बाहेर विकायला सुरुवात करणार थोड्या महिन्यात, एखाद्या महिन्यात. 1-2 महिने अडवून धरणार. मार्केट जेव्हा टाईट होईल, जेव्हा वर जाईल, तेव्हा हे काढायला सुरुवात करतील. त्यांना पैसे पाहिजे. त्यांचा इगोइस्टिक आहे असं मला वाटत नाही. म्हणजे इगो बाजूला ठेवला आणि प्रॅक्टिकली आपल्याला पैसे मिळवायचे. आम्ही आमचा इगो ताठच ठेवू, प्लस पैसे पण मिळवू. हे त्यांनी आता सिद्ध केलेलं आहे. म्हणजे अमेरिकेचं नाकच दाबलं त्यांनी. आणि माझ्या मते आता जे बॉन्ड्सचा यील्ड जो वाढलाय, मगाशी मी जे सांगत होतो की बॉन्ड्सचा यील्ड 4च्या आत गेलेला होता, 3.8 का 3.9 पर्यंत आलेला होता. आणि त्याच्यामुळे अमेरिकेला जरा होप्स आलेले होते की आपल्या योजना खऱ्या ठरतायत हे टेरिफ खेळण्याच्या. त्याच्यामुळे बॉन्ड यील्ड हळूहळू खाली येईल आणि आपल्याला सुखाने व आपल्याला व्याज वगैरे भरता येईल, असं जे अमेरिकेला वाटलेलं होतं. तर माझ्या मते चीन बॉन्ड डंप करतोय, नक्की बॉन्ड डंप करतोय. म्हणजे बॉन्ड विकले की बॉन्डच्या किमती घसरतात, यील्ड वाढतं. किमती घसरतात. कुठलीही गोष्ट विक्रीला आली की डिमांड सप्लाय नियमानुसार त्याची किंमत कमी होते, कारण विक्रीला आली आहे ती गोष्ट. खरेदीला नाही आलेली, विक्रीला आली. म्हणजे चीननी स्वतःचे बॉन्ड विक्रीला काढले, स्वतःकडचे बॉन्ड. म्हणजे बॉन्डची किंमत घसरली म्हणल्यावर व्याज तेवढंच आहे, पण किंमत घसरल्यामुळे त्याचं यील्ड वाढलं. म्हणजे असं समजा तुम्ही की 100 रुपयाचा बॉन्ड आहे आणि त्याच्यावरती 4% व्याज आहे. ओके, आता 100 रुपयाचा बॉन्ड जर का 80 रुपयाला मिळायला लागला तर 80 रुपयावर त्याला 4 रुपये मिळणार आहेत. म्हणजे काय झालं, यील्ड झालं 5%. सरळ हिशोब झाला. आधी 4% यील्ड होता, आता 5% यील्ड झालं. तर हा तो हिशोब आहे. आणि अमेरिकेला म्हणजे नाक दाबण्याचा खेळ हे चीननी केलेला आहे. म्हणजे गुपचूप काही नाही, प्रतिक्रिया काही नाही. तुम्ही तिकडे काय वाटेल तो गोंधळ घाला, आम्हाला 150% का तुम्ही टेरिफ लावे ना, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. चीननी अतिशय योग्य खेळी गेलेली आहे की त्यांनी गुपचूप बॉन्ड मार्केटमध्ये बॉन्ड्स विकलेले आहेत. 3.9ला जेव्हा यील्ड होतं तेव्हा बॉन्डच्या किमती या वाढलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं धब दिशेने माल टाकला.
थोडाफार म्हणजे काही बिलियन्स टाकला असेल, काही बिलियन डॉलर्सचा, पण तेवढा टाकून त्यांनी यील्ड वाढवला. आता यील्ड वाढवल्यानंतर टेरिफची गोची झाली परत. त्यांनी तो यील्ड 4.7 पासून कसा बसा 3.9 पर्यंत आणला होता या 3 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये. आता तो परत त्याला तो कष्टाने परत खाली आणायचा आहे. तो खाली आणला की परत चीन आपलं डंप करणार, कारण चीनकडे $750 बिलियन बॉन्ड्स आहेत, अमेरिकन बॉन्ड्स. सर्वात नंबर 1ला जपान आहे, त्याचे काहीतरी $850 बिलियन बॉन्ड आहेत. भारताकडे सुद्धा $215 बिलियन अमेरिकेचे बॉन्ड्स आहेत. भारताने हीच खेळी खेळायला पाहिजे. शिवाय आपलं सोनं आपल्या ताब्यात घ्यायचंय. कदाचित भारताने ती सुरुवातही केलेली असेल, माहित नाही आपल्याला हे, कारण ह्या बातम्या गुप्त असतात आणि जेव्हा सोनं आपल्याकडे फिजिकली येऊन सेफ होतं तेव्हाच ही बातमी बाहेर पडते, तोपर्यंत ही बाहेर पडतही नाही. आणि बॉन्ड्स विकताना कोणी सांगत नाही की आम्ही तुमचे बॉन्ड्स विकणार आहे. हे विकल्यानंतरच सांगतात की बॉन्ड्स विकलेले आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर अशी ही खेळी चीननी खेळलेली असणार आहे आणि हे चीनच करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा बॉन्डचं यील्ड खाली येईल तेव्हा तेव्हा आता मला वाटतं चीन तर मुद्दामून, म्हणजे ट्रम्पच्या शेपटीवरती पाय द्यायला बसलाच आहे चीन आता, की तुला उपद्व्याप पाहिजे होते ना, घे आता, आता तुझ्या शेपटीवर प्रत्येक वेळी मी पाय ठेवतो. आणि अमेरिकेला त्यांचे फंड्स अडवता येणार नाहीत, कारण ऑलरेडी रशियाचे त्यांनी अडवलेत. त्याच्यामुळे जगाचा विश्वास ऑलरेडी खूप कमी झालाय, खूप. म्हणजे लोकांनी तर सिरियसलीच हे चालू केलं की स्वतःच्या करन्सीमध्ये आपण व्यापार करू, अमेरिकन डॉलर्स नकोच आपल्याला. तर हे खूपसा फरक पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीननी स्वतःला न अडकण्याकरता अगोदरपासूनच खेळी केलेली आहे, की ट्रम्पनी अगोदर इशारा दिला, ढिंडोरा पेटला त्यांनी की आम्ही टेरिफ वाढवणार. इकडं चीनने अख्ख्या जगातनं अमेरिकेतनं जे मटेरियल येत होतं त्याची प्रोक्युअरमेंट अख्ख्या जगातनं तयार केली, की नको आम्हाला तुमचा मालच नको. मग आता तर कदाचित चीन असं करेल की आम्हाला तुमचा माल नकोच आणि आम्ही तुम्हाला पाठवत नाही माल, काय करायचंय करा. आणि चीनचा माल दुसऱ्या देशातनं त्यांना जातोच आहे, हे त्यांनाही माहिती. ओके, तर ह्याच्यामुळे शेअर मार्केटवर जबरदस्त परिणाम झालेला आहे आणि शेअर मार्केट थोडंफार खुश झालंय. खुश का झालंय की काही तुकडे त्याच्या पुढे टाकलेले आहेत शेअर मार्केटमध्ये, त्याच्यामुळे वा 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 आपल्याला फुकटचं मिळालं म्हणून शेअर मार्केट वर गेलं. यावर जाण्याला काही अर्थ नाहीये, हे काही तुकडे फार पडलेले नाहीये. आता जरा परिस्थिती थोडीशी बदलली आणि ट्रम्पनी परत एक कोलांटी उडी मारली की मार्केट परत धबदिशीने डाऊन होईल. फक्त कधी हा प्रश्न येतो. तर शेअर मार्केटमधले बहुतेक सगळे शेअर्स वर गेलेले आहेत. FMCGचे 1-2 शेअर्स, फक्त 2-4 शेअर्स निगेटिव्ह होते, बाकी सगळे पॉझिटिव्ह मध्येच होते. FMCG सुद्धा पॉझिटिव्ह होते. FMCG बाय द वे आज लिस्ट वाढलेला शेअर आहे, कमीत कमी वाढलेला शेअर आहे तो. तर आय मीन सेक्टर आहे, शेअर नाही म्हणता येणार. लिस्ट वाढलेला म्हणजे कमीत कमी वाढलेला सेक्टर आहे, सर्वात तळाशी येतो. आणि बाकी सगळे सेक्टर्स तुफानी वाढलेले आहे आणि त्याच्यामधले कुठलेही शेअर आता घेण्याच्या परिस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. माझ्याकडे जवळजवळ 50 शेअर्सची लिस्ट आहे की जे मी घेऊ शकतो. अर्थात वेगवेगळ्या प्रकार आहेत, म्हणजे ते 50 शेअर्स हे परमनंट घेण्यासाठी नाही आहेत. त्यातले अगदी बोटावर मोजण्या इतके शेअर्सच परमनंट ठेवण्यासारखे आहेत, पण ते घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आणि बाकीचे हे घेणे विकणे की एक थोडाफार प्रॉफिट मिळाला की विकून टाकायचे, थोडाफार चांगल्यापैकी प्रॉफिट मिळाला की विकून टाकायचे, अशा परिस्थितीतले बाकी शेअर्सची लिस्ट आहे. आता त्याच्यामध्ये हार्डली 1-2 शेअर मला सापडत आहेत की जे घेण्याच्या परिस्थितीच्या आत बाहेर आहेत. शुक्रवारी होते
शुक्रवारी एक शेअर मला सापडलेला होता की जो म्हणजे इयरली लोच्या खाली होता. इवन आपला इंडसइंड बँक जो आहे हा आजच थोडासा वाढला 5%, बाकी परवापर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत तोही खाली होता. तर असे काही शेअर्स आहेत. ETF अजूनही काही शोधून काढले तर आहेत. तुम्ही 1 इयरचा चार्ट बघितला तर तुम्हाला काही ETF सापडतील. सेक्टरच्या ETF ला अजिबात जाऊ नका, कारण ते डेंजरस असतं. तुम्हाला जर का माहिती असेल त्या सेक्टरची, अभ्यास असेल, तरच फक्त सेक्टरला जा, आणि तेही तुमची खात्री असेल की हा सेक्टर वर जाणार आहे तरच. बाकी सेक्टर ETF ला जाऊ नका. थिमॅटिकला तर मुळीच जाऊ नका. थिमॅटिक हे कळणं त्याहून कठीण आहे. तर थिमॅटिकला अजिबात जाऊ नका. त्या सेक्टरमध्ये तुम्ही असाल पर्टिक्युलर आणि तुम्हाला त्या सेक्टरचा पूर्ण अभ्यास असेल तरच फक्त सेक्टरला तुम्ही त्या सेक्टरला जाऊ शकता, अन्यथा नाही. बाकी सगळे इंडेक्स फंड घ्या, कारण इंडेक्स फंड हा ग्राफ हा नेहमी वाढता असतो, वरवर 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 जाणारा असतो. इंडेक्स फंडला काही प्रॉब्लेम नाही. इंडेक्स फंड आरामात घेऊ शकता तुम्ही. त्या इंडेक्स फंडला शोधा की कुठला इंडेक्स फंड हा आपल्याला अत्यंत लो लेवलला मिळतोय. मिळतील काही फंड्स, तर त्या दृष्टिकोनातून पुढे जायला हरकत नाही. सोनं चांदी पहिल्यांदा बोललेलो आहे, शेअर्स विषयी सांगितलंय आणि ETF विषयी सांगितलेलं आहे. चला परत आता मी रोज व्हिडिओ करीनच अशातला भाग नाही आता, कारण मार्केटमध्ये काही घडत नाही विशेष. ट्रम्प कोलांट्या उड्या मारतो, पण रोजच्या कोलांट्या उड्या त्याचं बडबड तरी किती करायची त्याच्यावर. बरं, मार्केट त्याच्यामुळे वेड्यासारखं होत आहे. पण आपली जी लॉबी आहे ही लॉबी त्यांची चंगळ झालेली, त्यांचे न विकलेले गेलेले शेअर्स सगळे आता विकले गेले. एवढ्या तेजीमध्ये त्यांनी हात धुवूनच घेतलेला असणार आहे आता, किंवा कदाचित त्यांनी अगोदर विकलेच नसतील, आत्ताच हात धुवून घेत आहेत असं मला वाटतंय. आणि हे त्यांना घडणार आहे माहीत असावं. हुशार असतात लोक. बरं चला, बराच वेळ झाला, भेटू परत, लवकरच भेटू. काहीही घडलं तरी माझा व्हिडिओ येईल. वेडावाकडं काही घडलं किंवा काहीतरी घडणार आहे असं असेल तर व्हिडिओ येईल. चांदीवर लक्ष ठेवा. चांदी भयानक विचित्र अवस्थेत चाललेली, काहीतरी घडणार आहे हे नक्की. तर चांदीवर लक्ष ठेवा. बाय, गुड डे. चला.